शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभेमधनं अधिकृत उमेदवार असलेल्या शायना एनसी यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावरती थेट आरोप लावलेले आहेत। त्या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत अरविंद सावंत जी आहेत। अरविंद सावंतजी, ते जरा सांगा ना। अरविंद सावंतजी, शायना एनसी आता शिवसेनेमधनं निवडणूक लढतात आहेत मुंबादेवी विधानसभेमधनं। त्यांनी सांगितलंय की तुम्ही माल म्हणून त्यांना संबोधित केलेलं आहे। माल याच अर्थाने अनेक स्त्रियांना देखील तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो स्पष्ट होतोय, अशा पद्धतीचं मत जे आहे त्यांनी 50 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्या इतका स्त्रियांचा बहुमान करणारा माणूस आमच्या क्षेत्रात जिथे होतो मी तिथे तर असंख्य महिला होत्या, मिळणार नाही आपल्याला। मी कधी आयुष्यात कोणाला अवमानकारक शब्द वापरत नाही। राहिला प्रश्न ते हिंदीतलं वक्तव्य आहे, माल त्याला इंग्रजीत गुड्स म्हणतात, कळलं का? आणि मराठीमध्ये काही म्हणू शकता तुम्ही, शब्द लावाल तसा। प्रश्न असा येतो की शायना यांची तशी माझी मैत्रीण आहे जुनी, असं काही नाही की ती शत्रू आहे माझी, अजिबात नाही। पण प्रश्न असा येतो की त्यांना हे नॅरेटिव्ह सेट करायला कोणी शिकवलं? आता बोललो कधी, फॉर्म भरलं 2 दिवसानंतर, आता त्यांना आठवलंय की याचं का मुळात त्याचा हेतू लक्षात आला पाहिजे। मी कधीच कोणाचा अवमान केलेला आहे, करणार पण नाही। राहिला प्रश्न, मी निव्वळ त्यांना नाही म्हणालो, माझ्या कॅन्डिडेटला पण म्हणालो हा ओरिजिनल माल आहे, हे लक्षात आहे। ते संपूर्ण अर्धवट बोलू नका, ते हे ओरिजिनल माल आहे असं बोललो त्यावेळेला। त्यामुळे माल ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी जसा वेगळा घेऊन प्रयत्न करता येता तो प्रयत्न त्यांचा असफल होईल, कारण 50 वर्षात मी कधी केले। राहिला प्रश्न, एवढा सन्मानाचं जर त्यांना वाटत असेल तर ते त्या ज्या भारतीय जनता पक्षात होत्या त्या भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, तिथं मणिपूरला एवढ्या घटना घडत असताना सुद्धा या देशामध्ये आमच्या भगिनीची विवस्त्र धिंड काढली, ब्र नाही काढला, तेव्हा तुम्ही काय बोललात हा प्रश्न येतो। त्याच देशाच्या पंतप्रधानांनी कर्नाटकात जाऊन त्या रेड्डींच्या संदर्भात एक जो बलात्कारित मुख्यमंत्र्यांचा मुलगा पुतळा पकडला गेला, त्याच्या सभेत प्रचाराला कोण गेलं होतं? आदरणीय पंतप्रधान मोदीजी। मी आजही तुम्ही पहा, माझं कुठलंही आजपर्यंत बाईट काढा, मी जरी विरोधी पक्षाचे असले तर पंतप्रधानांना नेहमी आदरणीय म्हणतो, अमित शहाना नेहमी मी माननीय म्हणतो। मी नेहमी हा जो संस्कार पाळलेला आहे। राहिला प्रश्न, याच्यानंतर आणखीन गोष्ट आठवून पहा, आशिष शेलार काय म्हणाले होते? ज्या पक्षात त्या गेलेत त्या पक्षातच आत्ता गेल्या पंधरवड्यामध्ये ठाण्यामध्ये एका महिलेवर अत्याचार झालेल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी समस्त ठाण्यातील महिला करतायत। एका मुलीवर अत्याचार करणारा जो नराधम त्यांच्या पक्षात आहे, त्याबद्दल त्यांचं काय मत आहे एवढं सुद्धा त्यांनी सांगावं। आणखीन पुढचं सांगतो, मग त्यांच्याच पक्षातले राहुल शेवाळे खासदार यांच्या वर्तनाबद्दल त्यांचं काय मत आहे हे पण त्यांनी सांगावं। त्यामुळे मी आयुष्यात कधी असं केलेलं नाही, करत नाही, मी त्यांचा अवमान करू इच्छित नाही, करणार पण नाही, कारण शेवटी त्यांनी माझ्याबरोबर काम केलं हे पण मी विसरणार नाही। हा एक कॅज्युअल अप्रोच होता, त्याच्यामध्ये असा पद्धतीचा उल्लेख झाला, त्याच्यात कुठेही त्यांचा अवमान करण्याची भावना कधीही नव्हती, आजही नाही, उद्याही असणार नाही। पण त्यांना दुसरंच काही म्हणता येत नाही ना, पक्ष सरड्यासारखा माणसाने रंग बदलला की त्यांना माहिती आहे आता पायाखालची वाढू सरकली तर असा कुठल्या तरी शब्दाचा एक गैरफायदा घ्यायचा, आयुष्यात होणार नाही ते। प्रसाद लाड हे भाजपचे नेते आहेत, ते देखील आता पुढे येऊन म्हणतात की उद्धव ठाकरेंनी तुमच्यावरती कारवाई करावी की या त्याला मग संजय राठोडांवर कारवाई केली का तुम्ही? त्याचं पहिलं उत्तर द्या। ज्यावर एवढा मोठा गंभीर आरोप चित्रा वाघांसहित सगळ्यांनी केले होते बरं का, ते तुमच्या पक्षात आले, मंत्री झाले, सन्मानाने तुमच्या सोबत बसतायत, पहिली ती कारवाई करा आणि मग बाकीच्या गोष्टी बोला। पहिली आधी मुळात चरित्र आणि चारित्र्य ह्या विषयावर न बोललेलं बरं तुम्ही लोकांनी। त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, नको त्या विषयांना वेगळं वळण देऊ नका, कारण तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्हाला अशी पळवाटा काढायला लागतात, त्या पळवाटा काढू नका। दादर माहीम विधानसभेमधनं खरं तर तिरंगी लढत आहे। अमित ठाकरे त्या निवडणुकीत उभे आहेत, त्यानंतर तुमचे महेश सावंत उभे आहेत आणि सदा सरवणकर उभे आहेत। सदा सरवणकर आता माध्यमांशी बोलताना म्हणतात की ठाकरे घराण्याचं एकमेकांशी जिव्हाळ्याचं नातं आहे, त्यामुळे महेश सावंत यांची उमेदवारी जी आहे ती ठाकरे मागे घेतील, मला जनतेने लढायला सांगितलं, त्यामुळे मी जनतेकडनं उत्स्फूर्तपणे ही लढाई लढतोय असं सदा सरवणकर म्हणतात। आमच्याकडे कशाला बोलता, स्वतःच्या घरातलं बघा ना काय जळतंय ते न बोलता तुम्हाला माघारी घेण्यासाठी प्रचंड प्रेशर येते, तुमच्यावर दबाव येतोय। आमचे महेश सावंत तिथून निवडून येणार एवढं लक्षात ठेवा। परंतु मग माघार महेश सावंत घेणार नाही का? ज्या पद्धतीने असं प्रश्न कुठे येतो?
आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार एकदा लढायला उभा राहिला का तो विजयासाठी लढतो, एवढं लक्षात घ्या. नवाब मलिकांचा देखील प्रश्न आहे. महायुतीमध्ये नवाब मलिक आता निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत. खरं तर नवाब मलिक यांच्यासमोर सुरेश बुलेट पाटील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाणावरती दिलेत. त्याचसोबतच सना मलिक त्यांची मुलगी तिथे देखील शिवसेनेने उमेदवार दिलाय. खरं तर शिंदेची काही रणनीती आहे का नवाब मलिकांच्या विरुद्ध? प्रसाद दाडांना विचारा, आता फार बोलतेत ना ते, त्यांना विचारा. नवाब मलिकांच्या शेजारी ज्या दिवशी नवाब मलिकांना ईडीने सोडवलं त्याच दिवशी समजलं पाहिजे होतं. कळलं का? तुमच्याकडे हाच आहे ना. काल माझ्याकडे व्हिडिओ आलाय बरं का, त्याच्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान स्पष्टपणे बोलतायत, अरे भ्रष्टाचारांना खांद्यावर घेऊन नाचतात. कोण बरं नाचतंय बरं भ्रष्टाचारांना खांद्यावर घेऊन? आम्ही का भारतीय जनता पार्टी? हे लक्षात घ्या पहिलं. खरं तर धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली होते खासदार अरविंद सावंत. शायना NC हे माझ्या मैत्रीण आहे, परंतु ज्या पद्धतीने आता संजय राठोड यांच्या विरोधात भाजप किंवा शिवसेना आता काही बोलणार आहे का, ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.